18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांकडून राज्यभरात आनंद साजरा. पुण्यातील अलका टॉकीज चौकात मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा एकत्र जल्लोष. बाळासाहेबांसोबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे पोस्टर्स दाखवत जयघोष. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंकडून कात्रज चौकात जल्लोष साजरा. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर पेढे वाटत जल्लोष. मुंबई महानगरपालिकेत फक्त ठाकरे ब्रँड. कार्यकर्त्यांनी परिधान केले मशाल आणि मनसेच्या रेल्वे इंजिन चिन्ह असलेले टी शर्ट. शिवतीर्थवर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांकडून युतीचा आनंद व्यक्त. ठाण्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. ढोल ताशांच्या गजरात मनसैनिकांकडून जल्लोष साजरा. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भिवंडीत मनसेकडून आनंदोत्सव. भिवंडी लोकसभा प्रमुख शैलेश बिडवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. मनसे कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर कोल्हापुरातही शिवसैनिक आणि मनसैनिकांचं मनोमिलन. एकमेकांना साखर भरवत युतीचा आनंद व्यक्त. अमरावतीत राष्ट्रीय संदेश अटल यात्रा. आगामी पालिका निवडणुकांसाठी अमरावती ते शेगाव 140 किलोमीटरची सायकल वारी. ठाण्यात गुंड मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश. संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये घर वापसी. दिल्लीतील नेत्यांच्या विरोधामुळे काही दिवसांपूर्वी थांबला होता पक्षप्रवेश. मात्र मंगळवारी रात्री मयूर शिंदेचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. जळगाव महापालिकेसाठी अद्यापही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीसंदर्भात निर्णय नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी ही महायुती म्हणून लढण्यास इच्छुक. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची महायुती संदर्भात होणार बैठक. सोलापुरात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीच्या हालचाली वाढल्या. सोलापुरात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता. सन्मानपूर्वक जागांचं वाटप करून मनपा निवडणूक लढण्यासाठी एकमत. रायगडच्या निजामपूर विभागात शिवसेनेला धक्का. माजी सभापतींसह येरेतमधील कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला फायदा होणार. नाशिकमध्ये चर्चेच्या फेऱ्यांमध्येच अडकली महायुती. 122 जागांपैकी शिंदेच्या शिवसेनेची 40 ते 45 जागांची मागणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 20 ते 25 जागांची मागणी. इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे भाजपसमोर पेच. अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका. 87 जागांवर काँग्रेसची तयारी पूर्ण. सूत्रांची माहिती. लवकरच स्वतंत्र लढण्याची काँग्रेसकडून घोषणा होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज खरेदीची प्रक्रिया सुरू. उमेदवारांनं अर्ज खरेदीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे चिल्लर जमा केली. नांदेड पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरं रिकामी करण्याची नोटीस. मनपाच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा रहिवाशांचा इशारा. पर्यायी घरकुल व्यवस्था तयार करून देण्याची मागणी. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 510 उमेदवारी अर्जांची विक्री. 7 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नागरिकांची गर्दी. प्रत्येक जण 4-4 नामनिर्देशन पत्र घेत असल्याची माहिती. वाशिममध्ये कपाशीची वेचणी सुरू. पण मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत. जादा मजुरी देण्याची तयारी असूनही मजूर मिळत नसल्याचं समोर. मजुरांसाठी शेतकऱ्यांची गावोगावी भटकंती. नाशिकच्या विंचूरमधील खरेदी केंद्रावर 1.5 महिन्यांनंतर सोयाबीन खरेदीला सुरुवात. सोयाबीनला 5,328 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव. तर 350 शेतकऱ्यांची सोयाबीनसाठी नोंदणी. दरम्यान मक्याला 2,400 रुपये हमीभाव जाहीर. मात्र खरेदी रखडली. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 11,78,000 क्विंटल भाताची खरेदी. 33,443 शेतकऱ्यांकडून धानाची विक्री. धान विक्रीसाठी 1,21,000 शेतकऱ्यांची नोंदणी. धान विक्रीचे 7 दिवस शिल्लक. वाशिम जिल्ह्यात युरिया खताची तीव्र टंचाई. मानोरा शहरातील बहुतांश कृषी सेवा केंद्रांवर युरिया खत उपलब्ध नाही. युरिया वेळेत न मिळाल्यास रब्बी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेण्यास नकार. शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप. जळगावच्या पारोळा इथल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावरील प्रकार समोर.
नाशिकच्या येवला तालुक्यातील सत्यगावमध्ये 5 ते 6 एकरचा ऊस जळून खाक. महावितरणच्या लटकलेल्या विजेच्या तारांमधील ठिणग्यांमुळे उसाला आग. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. जळगावच्या 40 गावात गोळीबार प्रकरणी 4 आरोपी अटकेत. पोलिसांकडून 3 गावठी कट्टे, 6 जिवंत काळतूस जप्त. पुढील तपास सुरू. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर. सांगलीतील तब्बल 1500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई. 2 टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई. 365 शस्त्र परवाने रद्द. अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला 4 वर्षांचा सश्रम कारावास. 3000 रुपयांचाही दंड ठोठावला. गोंदियाच्या विशेष सत्र न्यायालयानं सुनावली शिक्षा. पोलिसांकडून दिव्यांग महिलेचा विनयभंग. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या मैदानातील घटना. नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच नागरिकांकडून पोलिसाला चोप. ताडदेव पोलिसांकडून सहाय्यक फौजदाराला अटक. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत पाण्याच्या टाकीची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. दरम्यान दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासियांमध्ये तीव्र संताप. तात्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. कोल्हापूरच्या इचलकरंजीत नळाला काळं आणि दुर्गंधीयुक्त पाणी. शहरातील सुतारमळा, गल्ली नंबर 5 परिसरातील प्रकार. संतप्त नागरिकांचा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा. पुण्याच्या भोर तालुक्यातील खोपी, कुसगाव, माळेगाव या गावांमध्ये बिबट्याची दहशत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाकडून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन. छत्रपती संभाजीनगरमधील इंदूरमध्ये नायलॉन मांजा विक्री प्रकरणी 2 अटक. ऋतिक लोधे आणि गणेश अशी दोघांची नावं. आतापर्यंत 12 कारवायांमध्ये 20 पेक्षा अधिक विक्रेत्यांना अटक. अमरावती शहरात पोलीस आयुक्त राकेश ओला ॲक्शन मोडवर. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले. शहरातील वाहतुकीची केली पाहणी. पुण्यात नाताळ निमित्तानं लष्कर परिसरात वाहतुकीत बदल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लष्कर परिसरात आज आणि उद्या संध्याकाळी 7 वाजल्यापासून तात्पुरता वाहतूक बदल. जळगावात जैन हिल्स इथे हायटेक शेतीचा नवा प्रयोग. कृषी महोत्सवात राष्ट्रीय कृषी दिन साजरा. मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते बळीराम पूजन. उद्यापासून 1 जानेवारी दरम्यान शिर्डीत महोत्सवाचं आयोजन. 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार. 63 पालख्यांचं शिर्डीकडे प्रस्थान. शिर्डीतील महोत्सवाची तयारी पूर्ण. गडचिरोलीत 35,000 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला क्रीडा स्पर्धेत भाग. जिल्हा परिषदेच्या माध्यमानं क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत 126व्या तुकडीचं दीक्षांत समारंभ. 389 पोलीस उपनिरीक्षकांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांची प्रमुख उपस्थिती.